मुंबईत राहूनही तुम्हाला या ठिकाणाबद्दल माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मुंबईत घाटकोपरमध्ये असं एक ठिकाण आहे जिथे महादेव, विठ्ठल रुक्मिणी, विष्णू, श्रीकृष्ण यांच्या भव्य मूर्तीचं दर्शन एकाच ठिकाणी घेता येतं। मी बोलते घाटकोपरमधील सर्वोदय तीर्थस्थानाबद्दल। या मंदिराचा परिसर खूप मोठा असल्यामुळे इथल्या देवतांच्या मूर्त्याही अतिशय भव्य आणि आकर्षक आहेत। इथे तुम्हाला महादेवांची 50 फूट मोठी मूर्ती पाहायला मिळेल। तसेच तुम्हाला महादेवांचे मोठमोठे शिवलिंग पाहायला मिळतील आणि त्याच समोर महादेवांकडे भक्तिभावाने पाहणारे मोठे नंदी महाराज देखील आहेत। या हत्तीच्या पायाखालून थोडं खाली अंडरग्राऊंड गेल्यावर महादेवांच्या आणखी एका शिवलिंगाचे दर्शन होते। त्यानंतर इथे तुम्हाला विठ्ठलाची भव्य मूर्ती पाहायला मिळते आणि त्यांच्या गर्भगृहात श्रीकृष्णाच्या अनेक सुंदर मूर्त्या देखील पाहायला मिळतात। इथून फक्त 4 पावले पुढे गेल्यावर शेषनागावर विराजमान असलेले भगवान विष्णू आणि त्यांच्यासोबत माता लक्ष्मी यांचं सुद्धा सुंदर दर्शन होतं आणि त्याच परिसरात माता रुक्मिणीची ही सुंदर मोठी मूर्ती आहे। इथे राम, लक्ष्मण, सीता यांच्यासुद्धा खूप छान मूर्त्या आहेत। या मंदिरात श्रीकृष्णाच्या 100हून जास्त मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। येथील बांधकाम पाहून हे मंदिर खूप जुने आहे हे दिसून येते। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इतक्या भव्य मूर्त्या, एवढा सुंदर परिसर आणि इतकी शांतता असूनही हे ठिकाण घाटकोपर रेल्वे स्टेशनपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। मुंबईच्या गर्दीतलं हे एक सुंदर आणि शांत हिडन जेम म्हणावं लागेल। तुम्ही घाटकोपरला असाल तर सर्वोदय तीर्थस्थानाला नक्की भेट द्या आणि ही हिडन प्लेस तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की कळवा। अशाच मुंबईतील हिडन प्लेसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।